मन मंदिरा गजर भक्तीचा। अरे तरुणाने हरिकीर्तनात नटलं पाहिजे। खरं म्हणजे हे तरुणाची गरज आहे या संप्रदायाला सुद्धा। आपलं हे महाराज आता बघा ना, आमचे माऊली महाराज गातात। प्रत्येकाला वाटत असेल माऊली महाराजाकडे पाहून आमच्या पोरानं गाणार, पण आपलं वळणच असं असतं ते पियाणार होत। बाप म्हणला कुठे गेला, मी कुठे बी जाईन, तुला काय आणि पेताडाची इतकं अवघड आहे महाराज, लय अवघड आहे। एक बाप माझ्याजवळ व्हायचं कुणाला, मला म्हणे महाराज काही करा याची दारू सोडा म्हणलं तो कोरा सापडन कधी, ते म्हणे तो कोरा कधीच नसतो, प्यालेल्या याच्यात सापडला तवाच मला काही करता आलं तर पहा म्हणलं पाहू बा आपल्याला जुळालं तर जुळालं जुळालं। ऋषी महाराज तो माझ्या बापाने प्यालेला तशाच आणला, मला लांबूनच म्हणला महाराज मला तुमचं दर्शन करायचं, संत चरणात लागता सहज वासनेची बीज जळून वासनेची बीज जळून महाराज त्याच्या हातात बिडी होती, बिडी शरद नाही जसं ते पाया पडायला माझ्या पायाजवळ आला ना, त्याने बिडीचा चटका माझ्या पायाला दिला, म्हणलं पास्टे वासनीचं बीज जळायचं तेव्हा जळण माझा पाय पेटला धोत्राला थिर पार छिद्र। अहो अनेक आमच्या ऋषी महाराज, ऋषी महाराजांच्या वडिलांनी खूप परिश्रम केले महाराज ऋषी महाराजांना घडवण्याकरता। दादांचे परिश्रम आहेत माऊली महाराजांना घडवण्याकरता, आमच्या सुद्धा आई वडिलांचे परिश्रम आहेत महाराज। मी असेल, संदीप महाराज असेल, योगेश महाराज असतील, संजय महाराज, सगळी बाल गोपाळ मंडळी महाराज, खूप मोठा त्याग आहे, किती परिश्रम आहे। म्हणजे काही अडचण नाही, मी माझं चरित्र नाही सांगत, पण चालता चालता मुद्दा म्हणून सांगतो। दादा मी दुसरीत असल्यापासून माझ्या वडिलांची गरिबी होती, तर 7-7 किलोमीटरवर माझे वडील मला खांद्यावर बसून कीर्तनाला संस्थेत येण्याच्या अगोदर, दादांना माहिती आहे संस्थेत येण्याच्या अगोदर माझे 200-250 अभंग माझ्या वडिलांनी घरी पाठ करून घेतले होते। कुणाचंही कीर्तन ऐकायला गेलं की वडिलांनी अभंग लिहून काढायचा आणि माझ्याकडून पाठ करून घ्यायचा। अर्थात आमच्या आई वडिलांनी आमच्यावर केलेले संस्कार आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे की अशा आई वडिलांच्या पोटी आमचा जन्म झाला। खरं म्हणजे हे आपण परमार्थ तरुण वयात केला पाहिजे। कशा करता सांगत होतो मी, हे परमार्थ तरुणाने केला पाहिजे। शरीर उत्तम चांगले, या शरीराने माणसाने काय केलं पाहिजे, देव होता येतो याच्याकरता, देव होता येतो आणि देव होण्याकरताच तुम्हाला आणि मला हा जन्म मिळालेला आहे, दुसऱ्या करता नाही। देवापासून वेगळं झालो म्हणून आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला आणि देवापासून वेगळं झाल्यामुळे दुःख सुद्धा झालं। देवापासून जो जो जीव वेगळा झाला त्याला दुःख झालं। कशामुळे देवापासून वेगळा झाला, देवापासून वेगळा झाला म्हणजे आपल्या मूळ स्वरूपापासून वेगळा झाला। कशामुळे वेगळा झाला, नाथ महाराज म्हणतात कल्पना अविद्या त्याने झाला। लक्ष द्या बरं, माझे विनोदवारी घेऊ नका, त्याला माझ्या दृष्टांताला सिद्धांताचे झालर नेहमी लक्षात ठेवत जा। कल्पना अविद्या त्याने झाला जीव। कल्पना आणि अविद्या दोन रोग आत्म्याच्या ठिकाणी जडले की आत्म्याला जीवदशा प्राप्त होते, त्याला जन्माला यावं लागतं। आणि म्हणून कल्पना अविद्या हे दोन रोग नाहीसे करण्यासाठी या जीवाला आल्यानंतर, या जीवाच्या या देहाला प्राप्त झाल्यानंतर या देहाच्या माध्यमातून पुन्हा कल्पना आणि अविद्या दोन रोग नाहीसे करून पुन्हा आपल्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी जायचं। आपण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जायचं, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जायचं। आणि परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत माणसाला दुःखच आहे। आपलं मूळ स्वरूप ज्याने ज्याने सोडलं त्याला दुःख आहे। मूळ स्वरूप कोणीही सोडू द्या त्याला दुःख होतं। नियम असाच आहे, महाराज शास्त्राचा सिद्धांत असा आहे, मूळ स्वरूप सोडून वेगळं झालं की दुःख पदरात पडलं रे पडलं। मूळ स्वरूप म्हणजे आहे का नाही कळलं का, थोडं खाली येऊन सांगतो, लक्ष देऊन कान टावळ करून ऐका। मीठ कशापासून बनतो, मीठ बोलायचं सगळ्यांनी बोलायचं, मी काय गुत्त नाही घेत, तुमचं मा सारखंच आहे। हा कशापासून बनतं बाबा मीठ, मीठ कशापासून, मोठ्याने बोला, समुद्राच्या पाण्यापासून। बरं मीठ या अवस्थेला प्राप्त होण्याकरता समुद्राच्या पाण्याला समुद्रातच राहावं लागतं का समुद्रापासून वेगळं व्हावं लागतं? हा असं वेगळं व्हावं लागतं। मग महाराज झालं काय, ते खाडीत आला असे बोलणारे असले की बरं वाटत नाही, तर कधी कधी काही असे बसत येत ना, असं वाटतं काय मंडपाची बदली फाशी घ्यावा आपलं, कीर्तनात फ्रेश बसलं पाहिजे। अशी माणसं असली बरं वाटतं, सकाळ कीर्तन करावं वाटतं, की म्हणा तुला तारीख न सांगून द्या।
महाराज ऐका, मीठ या अवस्थेला प्राप्त होण्याकरता माझं विषयांतर होत चाललंय. मीठ या अवस्थेला प्राप्त होण्याकरता मिठाने काय केलं, मीठ अवस्थेला वेगळं व्हावं लागतं. काय झालं, समुद्राचं पाणी खालीत आलं, मीठ अवस्थेला प्राप्त सुद्धा झालं. आणि मग ते मीठ झाल्यानंतर जेव्हा पाण्याचं मीठ झालं तेव्हा ते असं फुगलं. त्याला अहंकार झाला. आपल्याला पाणीच म्हणत होतो कोणी बी, आपण मीठ असून मीठ कोणी म्हणत नव्हतं असं कोणाला वाटायला लागलं. हा अहंकार झाला त्याला, मला मीठ म्हणत नव्हतं कोणी, मीठ म्हणत नव्हतं मीठ कोणी, त्याला अहंकार. आता हे हा दृष्टांत जर शेवटपर्यंत ऐकलं तर करण लागलं, जागर होऊन ऐकायचं. मीठ मग त्याला काय केलं जातं, त्या मिठाला एखाद्या कंपनीत नेलं जातं, त्याचं शुद्धीकरण केलं जातं, मग त्याला एखाद्या पुड्यात भरलं जातं, पॅकिंग केलं जातं. मग त्या कंपनीतून मुंबई सारख्या ठिकाणून पुण्याला येतं, पुण्यासारख्या ठिकाणून पैठण औरंगाबादला येतं, औरंगाबादवरून पैठण येतं. आणि पैठणवरून आल्यानंतर पैठणवरून आपेगावच्या एखाद्या दुकानात येतो. त्यावेळेस मिठाला असा अहंकार होतो. मीठ म्हणतं, हे आपण जर पाण्यातच राहिलो असतो इतकं फिरायला भेटलं असतं का, हे काय कोणाच्या नादी लागून आपलं काहीतरी वेगळं अस्तित्व निर्माण झालं पाहिजे म्हणून वेगळं निघलो, बरं झालं ते एखादी राहून तरी काय होतं. असं कोण म्हणलं, मीठ म्हणलं, इतकं फुगलं महाराज. बरं झालं त्या समुद्राच्या नादीने लागलं, आपल्याला कोण मोजित होतं तिथं, बरं झालं वेगळं निघलं. महाराज त्या आपेगावच्या एखाद्या किराणा दुकानामध्ये आलं, कोण, मीठ. तुम्ही ऐका, मीठ जावा महाराज. ते मीठ आपेगावच्या दुकानात आलं. आमचे मग बाबा, काय नाव तुमचं, तुम्ही फेसबुकला असतात ना, पंढरपूरला जात असता बरोबर, संस्थांची निष्ठावानी. बाबा पंढरपूरला गेले समजा 15 दिवस आमचे भास्कर बाबा आवटी. आणि पंढरपूरला जाऊन आल्यानंतर मला वाटतं आपला सोहळा 2 महिने चालतो, 1.5 महिने, 20 दिवस. आणि परतीची वारी बंदी 20 दिवसाचा सोहळा. तर 20 दिवसाचा सोहळा 20 दिवस पंढरपूरला गेलेले असावे आमचे भास्कर बाबा. आणि मग बाबा पंढरपूरला गेले तर त्यांना घरी आल्यानंतर विचारा, होय व असंच म्हणतात ना आपलं माहीत, असंच म्हणतात, होय व 15 दिवस झाले घराचा घरीदारी पत्ता नाही, काय करायचं खायला असं तुम्हाला. ते म्हणे, हे पाय 15 दिवस झाले वारकऱ्याला कडी भात लापशी सोडून कोणी खायला घाले नाही. फेमस आहे आपल्या सोहळ्यात चांगलं राहतं. 15 दिवस झाले कडी भात लापशी सोडून खायला दुसरं काहीच नाही, असं तोंडाला चव येईन असं काहीतरी कर. म्हणून खेड्या भागात एकच आयटम आहे संदीप महाराज, तोंडाला चव येईन असा हिरव्या मिरच्याचा ठेसा बाजरीची. बरोबर आहे ना, जुन्या माणसाला हिरव्या मिरच्याचा ठेसा हेच आहे ना, बरोबर आहे, बाजरीची भाकरी हिरव्या मिरच्याचा ठेसा. आमच्याकडे असंच, तुमच्याकडे मला काय माहिती. त्यांनी सांगितलं तोंडाला चव येईन म्हणून ती माता माऊली आजीबाई दुकानात जाते. केरळ पहिल्यांदा भाजी मार्केटमध्ये गेला का मिरच्या घेते, लसूण घेते, लसूण आणि मिरच्या लागत. नंतर किराणा दुकानात जाते, तेल घेते, मीठ घेते आणि घरी निघाते. ज्यावेळेस त्या बाईने मिठाला हातात घेतलं, बाईने मिठाला हातात घेतलं, मग मिठाला अशा गुदगुदे व्हायला लागल्या. समुद्राच्या नादी लागला असतात असं बाईने उचललं असतं का, असं कोण म्हणायला लागलं. असं बाईच्या हातात काढलं, मिठाला लय गुदगुदे वाहत्यात महाराज. मीठ म्हणलं, जर समुद्र सोडला नसता तर ही बाई आपल्याला भेटलीच नसती. कोण म्हणे, तुम्हाला असं वाटत का सर मी मिठाचं सांगलं. दादा शोकांती काय लोकांना वाटतच नाही, कीर्तन प्रवचन आपल्यासाठी असतात म्हणून. हा मग ते बाई मिठाला घेते, मिठाला अशा गुदगुदे वाहते. वा कधी हसणार ना, कधी रडणार ना, माझी सारी जिंदगी तुला जपणार, असं बाई मिठाला म्हणत होती. मग मिठाला तर अजूनच बरं वाटायला. ते मीठ बाईच्या हाताने घरी गेलं. बाई महाराज सुरुवातीला मिठाची एवढी दक्षता घेते ना, लग्न झाल्यावर थोडे दिवस मिठाचं लग्न होतं ना, पाहणं महाराज मिठाचं सांगायला लागलं, मावशी काय हसायला लागल्या. असं पाहते महाराज मिठाकडे, काचाच्या भरणीत टाकी ती मिठाला. मीठ तसं उड्या समुद्रात राहिलं असतं तर काचाच्या भरणीत कोणी टाकलं असतं का. मग आता काय करायचं. ती बाई काय करते, मग
ठेचा करायला घेतात बरं का बाबा, ठेचा करायला घेतात. आता आजी ठेचा करायच्या, जुन्या काळात मावशी ठेचा करायच्या. चुलीला जाळ घालायचं, त्याच्या खाली सरपण लावायचं, जाळ घालायचं, त्याच्यावर तवा ठेवायचा, लाल बुंद तवा तापायचा. बरोबर असंच करतात ना मावशी ठेचा, त्याच्यावर तेल टाकायचं. बरोबर आहे का मावशी? ते बुक्केवाली आजी बरोबर आहे ना आजी? माय बोल ना, असंच करतात ना ठेचा. चुलीला जाळ घालायचा, त्याच्यावर तवा टाकायचा, वरून तेल टाकायचं, मग मिरची टाकायची, आणि मग अलगद हाताने मिठाकडे जायचं. मिठाकडे पाहून एकदा हसायचं कोणी, मावशीने. आणि मग ते मीठ उचलायचं आणि मग त्या याच्या तव्यावर मग मिठाचा नादी निघणं सुरू होतो. अशी आग सुरू होती महाराज मिठाची. मीठ म्हणतो नसतं या झांबराच्या गळ्यात पडलं तर बरं झालं असतं. मला काय माहिती इतके चटके देईन म्हणून. महाराज ते मीठ काय करायला सुरू करतो माहिती? संदीप महाराज मीठ असं ताड उडत मीठ म्हणतो मला काय माहिती. सुरुवातीला ते चांगलं दिसत होती, फोनवर बोलताना त्यालाही म्हणायचे तुम्हाला सांगायचं मला माझ्या कोणीच नाही म्हणून. इतकं कुठं असतं का महाराज? मग महाराज त्या मिठाला चटके, दादा मिरच्याची आग, तव्याचे चटके, तेलाचे चटके, एवढं सगळं सहन करायला लागते. मग महाराज एवढ्यावर ठ्याचा भागत नाही त्या बाईचा. बाई तव्याला चुलीवरून खाली उतरते. बरोबर. नंतर जुन्या काळात गाडगे राहायचे ते ठ्याचा रगडायला. आता तांब्या राहतो, ते तांब्याने गाडग्याने ती माता माऊली का करते असाच ठसका लागतो महाराज ठ्याचा सुद्धा. आणि मग ती गाडगा घेते आणि त्या गाडग्याने जेच महाराज तो ठेसा असा रगडायला सुरू करते. मग त्या मिठाला रगडते. मिरच्या, तेलाच्या चटक्यात, तव्याच्या चटक्यात, मिरच्याच्या आगीत असं मिठाला रगडते महाराज. असे कित्येक बायाने कित्येक मिठ रगडले, पण मिठाला नाही आकली आल्या. ऐका मिठाला हे दुःख कशामुळे सहन करावं लागलं? समुद्र सोडल्यामुळे. मिठाचं मूळ स्वरूप काय आहे? समुद्र. मग ऐका ना, मिठाला जर या दुःखातून नाहीच व्हायचं असेल तर मिठाने कुठे गेला पाहिजे? दुसरं प्रमाण तुका म्हणे लवणकळी पडता जळी ते होय. मिठाला जर दुःखातून नाहीच व्हायचं असेल कोणत्या या चटक्याच्या, आगीच्या, तेलाच्या, तर मिठाने कुठे गेलं पाहिजे? समुद्रात गेलं पाहिजे, आपल्या मूळ स्वरूपात गेलं पाहिजे. ऐका ना, त्या मिठाला जर त्या आगीतून, चटक्यातून, त्या दुःखातून नाहीच व्हायचं असेल तर त्याला समुद्रात जावं लागतं. आणि तुम्हाला आणि मला जर या संसाराच्या आगीतून, या चटक्यातून नाहीच व्हायचं असेल तर तुम्ही आणि मी कुठे गेलं पाहिजे? पुढचं असं आपलं काय तुकडा पाठवा. याच्या पुढचं सांग, जाई न गे माय तया पंढरपुरा भेटे ना माहेरा पुढ्या. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाणं म्हणजे माहेराला जाणं, माझ्या मूळच्या घराला जाणं. आणि तिथे गेलं की तुमचं आणि माझं दुःख संपतं. पण तिथं जाण्याकरता सुद्धा हा देह लागतो. या देहाला आल्यानंतर देहाचे गाव आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजय आजी या परी जन्माला आला तर मरावं लागणार आहे. पण मरत असताना असा जन्माला, असा मर पुन्हा जन्म नाही भेटला पाहिजे. आणि ते याच देहात करता येतं. आणि म्हणून इथं आल्यानंतर मनुष्यत्व तर मिळणं अवघड आहे. पण दुसरी पायरी सांगितली होती मी, मुमुक्षुत्व. आणि हे मुमुक्षुत्व म्हणजे काय? तर मोक्षाची तीव्र इच्छा, पुन्हा जन्माला न येणं. मोक्ष म्हणजे तरी काय हो? मोक्ष मुमुक्षुत्व. ज्याला मोक्षाची तीव्र इच्छा आहे त्याला मुमुक्ष म्हणतात. अशीच व्याख्या आहे ना विचारसागराची. तर मोक्ष कशाला म्हणतात? मोक्ष मला एक सांगा बरं, ऐका. मोक्ष जिवंतपणे असतो का मेल्यावर असतो? बरं मेल्यावर मोक्ष असतो. कसा असतो तो? अहो मोक्ष मेल्यावर नसतो महाराज, मोक्ष जिवंतपणीच असतो. मोक्ष म्हणजे तरी काय? माणसाचं आयुष्य शिल्लक राहणं आणि वासना संपणं याला म्हणा मोक्ष. आणि माणसाच्या वासना शिल्लक राहणं आणि आयुष्य संपणं याला म्हणा मृत्यू. मग मृत्यूच्या अगोदर मोक्ष येतो. आणि महाराज एकदा काही वासना संपल्या म्हणजे त्याला मोक्ष मिळाला. आणि उरलेलं आयुष्य आता दिवस चारी खेळी. तुका म्हणे होती, मी सांगतो काय तर स्वर्ग लोकातल्या लोकांचे शरीर आतून सुद्धा कसे असतात? चांगले असतात, म्हणजे घाण नसतात. तर आता माझा दृष्टांत पूर्ण करून चालतो. तुम्हाला भावलेला आहे शुकाचार्यांचं वैराग्य.
ते म्हटले, माते मला जर माहित असतं तुझं उदर इतकं स्वच्छ आहे तर माझ्या आईच्या उदरात 12 वर्ष राहण्यापेक्षा जन्माला न येता कायम तुझ्याच उदरात राहील. त्याला वैराग्य म्हणतात महाराज. वैराग्य म्हणजे काय साधारण आहे का? वैराग्यवान लोक जुने होऊन गेले शरद महाराज, आता काय याचं वैराग्य? आमचे माझ्या घराला गुरु घराणं जे लाभलं ते वामन भाऊ महाराजांचं लाभ, म्हणजे माळ परंपरेने माळीचं. माझ्या आईला वामन भाऊ महाराजांचं. तर त्या वामन भाऊ महाराजांच्या चरित्रात अशी एक कथा येते. वामन भाऊ महाराज गहिनीनाथ गडात, वामन भाऊ महाराज एक वेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्या भागात दादा इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्या भागामध्ये आल्या. वैराग्य सांगतो मी, चला आलाच विषय ओघाने. आणि इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्या भागामध्ये आल्या. इंदिरा गांधींनी संतांची कीर्ती ऐकली होती. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. वामन भाऊ महाराजांची कीर्ती ऐकली. इंदिरा गांधी ऋषी महाराज, इंदिरा गांधींनी भावना व्यक्त केली की मला त्या संतांचं पूजन करायचंय, वामन भाऊ महाराजांचं पूजन करायचंय. म्हणून वामन भाऊ महाराजांना हार घेऊन इंदिरा गांधी निघाल्या. काही कार्यकर्त्यांनी भाऊंजवळ निरोप पाठवला, भाऊ इकडे लक्ष द्या, भाऊ इंदिरा गांधी पंतप्रधान आहेत आणि पंतप्रधान तुम्हाला हार घालायला येऊ राहिले. जर माझ्यासारख्या एखाद्या बुवाला पंतप्रधान हार घालायला आले तर ऋषी महाराज माझ्यासारखा बुवा काय करीन? काय घ्यायचं तरी काय महाराज, आमचं धोतर सुटायची बारी त्याच्या. वामन भाऊ महाराजांचं वैराग्य. वामन भाऊ महाराज काय म्हणले, जन्मतेनी प्रसंगे श्रीदेह शिवनी अंगे तेथोनी सोवळे वेगळे की जे. हा या देहाला जन्म झाल्यापासून स्वतःची जन्मदाती माता सोडता एकाही स्त्रीचा स्पर्श नाही. आणि त्या माई साहेबांना इंदिरा गांधींना म्हणा, थोड्यासाठी या देहाला कशाला बाटवता? हे वामन भाऊ महाराजांचं वैराग्य. माऊली महाराज जर भोसले महाराज असता तर तो म्हणला असता काय, बाई साहेबांना म्हणा तुम्ही हार घालायला येता ना, आम्हाला एवढा त्रास कशाला घेता? मग तुम्ही नुसतं हार फाका मुंडका आम्ही हे आमचं वय. तर मृत्यू लोकातले जसे शरीर घाण आहेत आतून, तसे स्वर्ग लोकातले नाहीत. पण मृत्यू लोकातले शरीर जरी आतून घाण असले तरी कार्यत्व अवच्छेदकाने शरीराचा उपयोग चांगला करून घेता येतो. काय कसं चांगलं आहे महाराज? शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे बसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. या शरीराने परब्रह्माला साधता येत. म्हणून हे शरीर कार्यत्व अवच्छेदकाने चांगलं आहे. कारणत्व अवच्छेदकाने शरीर जरी घाण असलं तरी कार्यत्व अवच्छेदकाने शरीर चांगलं आहे. वास्तविकता या शरीराने आपल्याला आपण जिथपासून आलो तिथपर्यंत जाता येतं. खरं म्हणजे या शरीराला आपण आलोय, ज्या अर्थी आपण आलोय असं म्हणतोय त्या अर्थी शरीरापासून आपण कसे आहोत? वेगळे आहोत. आणि आपण शरीराला आपण प्राप्त झाल्यामुळं किंवा आपल्याला हे शरीर प्राप्त झाल्यामुळं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काय आहे बाबा? दुःख. देह जर आलाच नसता, हा देह मिळाला नसता, चटका बसला नसता, चिमटा बसला नसता, घशाला गरम लागलं नसतं, घसा बसला नसता, डोळ्याची आग झाली नसती. बरोबर आहे? ज्या अर्थी तुम्हाला आणि मला हे शरीर प्राप्त झालंय म्हणून दुःख झालंय. म्हणजे खरं म्हणजे आपण या देहाला आल्यानंतर काय करायचं तर शरीराचा निराश. पाचरीसारखे प्रमाण पाहिजे. देवची होईन ते देव होईन म्हणती ते देवची होती. देव होता येतं. या देहाला आल्यानंतर देव होता येतं. देव होता येतं म्हणजे काय करता येतं तर आपल्या मूळ स्वरूपाला जाता येतं. आपण कोण आहोत व खरे? देवच आहोत ना. मी वासुदेव तत्वता. फक्त आपल्याला याचं काय झालं? अज्ञान. आणि या अज्ञान नाहीसं करण्याकरता आपल्याला संतांच्या माध्यमातून देवापर्यंत जावं लागतं. आणि मग त्या देवाच्या स्वरूपाची ओळख करून घेऊन तुझं माझं नाही भेद ही अवस्था प्राप्त करून घ्यावी लागते. देवाच्या स्वरूपाला जाता येतं. कशाने जाता येतं? शरीराने. शरीराने साधना करता येते ना. शरीराशिवाय साधना करता येणार नाही. कोणतीही साधना करायची, योगाची साधना करायची, कशाने करता येईल? शरीराने. हरिपाठ करायचं कशाने करता येईल? शरीराने. भजन करायचं कशाने करता येईल? मुखाने. तोंड चांगलं असलं तर देवाचं नाव घेता येईल ना. अर्धंगवायू झाले मग म्हातारपणाला हरे राम हरे राम मग म्हणता येत काय? लय करून शरद महाराज दादा आपल्याकडे असाच भरणा आहे. खरं म्हणजे परमार्थ कसा करावा, कोणी करावा हे कोण्या म्हाताऱ्याने नाही सांगितलं महाराज. म्हाताऱ्या माणसाने करू नये असं अजिबात मी म्हणत नाही. म्हाताऱ्या माणसाने केलंच पाहिजे. म्हाताऱ्या माणसाला दुसरं तरी काय काम राहतं याच्या त्याच्या उचापाट्या करण्यापेक्षा
कारण म्हाताऱ्या माणसाचं वय असतं. माणसाने एकदा 75 ओलांडली का प्रपंचातल्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. पण बाप म्हणतो इतके दिवस आम्ही कष्टाने कमीला पुढं कसं होईल, पुढं होईन बरोबर आपलं सरपण वाळून तयार, काही सोबत येत नाही. माणसाने आयुष्यभर संसार किती जरी केला तर कमीच आहे महाराज, कमीच आहे. जोपर्यंत शरीर चांगलं आहे ना तर शरीराने परमार्थ करावा. का? अरे परमार्थ करावा हे कोणा म्हातारीने सांगितलं नाही, तर माझ्या 16 वर्षाच्या ज्ञानोबाराने सांगितलंय तुम्हाला मला. आणि म्हणून परमार्थ हा तरुणाने केला पाहिजे. मी बोलत नाही, तुकाराम महाराज म्हणतात तरुण भाग्यवंत आता दिवस आता काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही. जे शिल्लक राहिलंय म्हणजे आता लगेच देवाने कधी नेव तरी त्याची काही अडचण नाही. माझं कधी आयुष्य संपावं, आपण आपल्या वासना संपून टाकणं, आपली शिस्त म्हणजे श्री गुरु विठ्ठल बुवा घोले म्हणायचे, बाबा म्हणायचे, बुवा म्हणायचे, बुवा साधकाने आपली वळकटी बांधून कधी तयार असलं पाहिजे. अरे कधी जर देवाने आलं तर आपण उभाच असला पाहिजे. जा देवा तुला कधी मला घेऊन जायचं, यालाच मोक्ष म्हणा महाराज, दुसरा काही मोक्ष नसतो. आणि मोक्ष मिळण्याकरता त्याला मुमुक्षुत्व मिळणं हे खूप अवघड आहे. आणि मुमुक्षुत्व जरी मिळालं तरी मुमुक्षुत्व ही अवस्था ज्याच्याने प्राप्त होते, मुमुक्षुत्व अवस्था सहजासहजी प्राप्त होत नाही, तर ती संतांच्या सहवासाने प्राप्त होते. संत आपल्याला शिकवतात, सहज बोलणे हित उपदेश करून सायस शिकविते. संत आपल्याला मुमुक्षु बनवतात, संत आपल्याला सगळं करतात महाराज. खरं म्हणजे संत मुमुक्षु आपल्याला बनवतील यात नवल नाही, तर मोक्षाच्या दिशेने रेड्याला पाठवतात. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. रेड्याला सुद्धा परवा दिवशी मी राजेंद्रदासजी महाराजांच्या जवळ एक मुलगा पाहिला. मुलुक पीठाधीश्वर राजेंद्रदासजी महाराजांच्या समोर एक मुलगा पाहिला, खूप छोटा मुलगा, आणि त्याने वेदातल्या काही श्रुती गायल्या. पूज्य श्री महाराजांच्या व्यासपीठाजवळ आहे मावशव ऐका असं म्हणलं का लगेच जकाळ्या पडा. त्यांच्या व्यासपीठाजवळ एक मुलगा पाहिला आणि तो मुलगा वेदाच्या श्रुती बोलला. आणि तो लहान बालक त्या श्रुती बोलून झाल्यानंतर काय बोलला ऋषी महाराज, तो म्हटला आमच्या मी तर मुलगा आहे, मी वेदाच्या श्रुती म्हटलो यात काय नवल. माझ्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवला. क्रांती आहे महाराज. म्हणून जगाच्या पाठीवरती एकमेव वारकरी पंथ असा आहे उद्धाराची महाराज वाट दाखवतो. म्हणून माणसाने काय करावं, त्याच्या जीवनात संत भेटावे. संत भेट अतिशय दुर्लभ आहे. आपण प्रमाण पाहून गेलो. चंद्र अमृत सुखे सेववील, असता जाता रवी धरवेल, बाया सागर हेळा तरवेल, तरी त्या साधूची भेटी न होईल का. बहु अवघड आहे संत भेटी, परिजग जेठी करुणा केले. संतांची भेट जर तुमच्या माझ्या जीवनामध्ये होत असेल तर काय होतं संत संगतीने. आद्यगुरु श्रीमंत शंकराचार्य भगवान सांगतात, सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चल चित्तन, निश्चल चित्ते जीवन मुक्ती. सत्संग केला की निसंगत्व प्राप्त होतं, निसंगत्व प्राप्त झालं की मोह नाहीसा होतो, मोह गेला की चित्त स्थिर होतं आणि चित्ताच्या स्थितीने जीवन मुक्ती मिळते. पण पहिल्यांदा महत्वाचे आहे सत्संगती. संतांच्या संगतीशिवाय माणूस जरी जन्माला आला तरी त्याला मुमुक्षु सुद्धा संतांच्या साधूच्या संगतीशिवाय, साधूच्या उपदेशाशिवाय तो उपदेश करावा, साधूने शिकावं. आणि मग शिकविल्यानंतर त्याला मुमुक्षुत्व अवस्था प्राप्त होते आणि मग तो जीवन मुक्ततेकडे जातो. तसा जाऊ शकत नाही. म्हणून सगळ्यात महत्वाची आणि दुर्लभ गोष्ट आहे ती म्हणजे संतांची संगत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडली पाहिजे. गड्या संतांची संगत जर घडली नाही तर माणसाच्या जीवनाला जन्माला येऊन काही फायदा नाही. अरे जन्माला आल्यानंतर साधूची संगत घडत नसेल तर खूप कठीण आहे महाराज. तुम्ही म्हणाल असं कसं, साधूच्या संगतीची काय आम्हाला गरज आहे, साधूच्या बोलण्याची काय गरज आहे महाराज. साधू जे बोलतात, अहो साधूच्या बोलण्याने आमचं काय होणार आहे. आमच्या जीवनात जे घडतं महाराज ते साधूच्या बोलण्याने घडतं की आमच्या मनाने घडतं, आमच्या प्रारब्धाने घडतं. काय गरज आहे आम्हाला साधूच्या संगतीची. मला सांगा महाराज, तुमच्या आणि माझ्या जीवनात जे घडतंय ते साधूच्या बोलण्याने घडतंय, साधूच्या उपदेशाने घडतंय की आपल्या प्रारब्धाने घडतंय. कशाने घडतंय? प्रारब्धाने घडतंय. मी बोलत नाही महाराज. ललाटी जे लिहिले ते न मोडी काही केले, भोगतून आघडे संचिता वाचुनी करावे ते म्हणी समाधान.
जे नशिबात आहे ते घडतंय. मला सांगा, साधूच्या असंगतीने, साधूच्या बोलण्याने आमच्या जीवनात काय विशेष फरक पडेल म्हणून तुम्ही साधूची संगत दुर्लभ म्हणता, महत्वाची म्हणता? काय गरज नाही. असं कसं काय? साधूची संगत खूप महत्वाची आहे महाराज. साधूच्या संगतीने काय होतं सांगू तुम्हाला एक बदल. महाराज जरी नशिबात असलं तरी जे प्रारब्धात असलं, प्रारब्धाचे भोग हे जरी भोगून संपावे लागत असले तर प्रारब्धात असणाऱ्या भोगाचा सुद्धा, प्रारब्धात जे भोग आहेत त्याचा भोगाचा नाश कशाने होतो? हरी कृपेने. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. आणि हरीने आपल्यावर कृपा करावी असं जर वाटत असेल तर आधीकडे कुणाकडे जावं लागतं? कोणत्याही अभंगाची प्रस्तावना अतिशय अभंगात शिरेपर्यंत खूप जड असतं. वक्त्याला एकदा अभंगात शिरला की मग त्याला वाट सापडते. धन्य दिन झाले संतांचे दर्शन. संतांचं दर्शन झालं आणि अतिशय दुर्लभ असणारी संतांची भेट तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये झाली. तो दिवस माझ्यासाठी धन्य आहे. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. पण संत कोणाला म्हणावं? संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी. ज्याच्या अंगामध्ये दया क्षमा आहे त्याला संत म्हणतात. योगेश महाराज याचा लयतवाटा होतो मला कधी. मलाच नाही, आमच्या बऱ्याच महाराज लोकांना होतो. आपण म्हणलं का संत कुणाला म्हणतात? संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी. दादा एकदा एसटीत आपण बसलेलो पाहू, लोक अशी हिची तर येत महाराज. आपण एसटीत बसावं, लोक आपल्याला संत मंडपातच म्हणतात ऋषी महाराज. बाहेर बस स्टँडवर गाठ पडून द्या अजिबात फिरून आपल्याकडे पाहिजे आपण पहा असं पुढे जायचं असं एसटीने आपण बस स्टँडवर असो. आपल्या हातात ती शबन म्हण, खांद्याला शबन म्हण, ते ना आपला अवतार धोतर निघून आपण निघा. एखादा असा शीटवर बसलेला असतो. शरद महाराज शीटवर बसल्यावर खालून आपल्याकडे पाहतो, महाराज जे हरी कोणीकडे जायचं आपण म्हणा आपल्या गावला. परत आपल्याकडे फिरून पाहिजे तोंड घेऊन तर त्याला शपथ आहे पाहणार सुद्धा. आपण महाराज जवळ जावं त्याच्यात सारं गाव येईन पण खिडकीकडेच पाहिजे असं काय पाहतो आपल्या थोबाडाकडे पाहिजे तर त्याला शपथ आहे अजिबात नाही. लोक आपल्याला इथंच संत म्हणते, इथून गेल्यावर त्यांना काही घेणं देणं. पहा तुम्ही लोकांनी महाराज संताचे इतकं ऋषी महाराज पहा तुम्ही एसटीत बसल्यावर एखाद्या वेळेस एसटीत आपण जर बस उभा असलो आणि उभा असल्यावर एखाद्याची कातडीची चप्पल इमान टायरची कातडीची चप्पल थंडीने गारठलेला आपला पाय आणि त्याने अशा काचकान आपल्या पायावर पाय देऊ महाराज कसं होतं थंडीच्या. आपण म्हणा ओ माऊली खाली पहा ना, एवढं सहन व्हायला का? तुकाराम महाराजांनी किती सहन केलं लोकांचा. आता हे झालं आपल्या बाबतीत. आता आपली स्लीपर त्याच्या पायावर नाजूक पाय लागावं, नाजूक चप्पल आपली त्याच्या पायावर पडाव, मग त्याचा बाप महाराजाला जाऊन लोकाला तोडी टाका बोलते महाराज लोक. महाराज लोक काय बोलतील महाराज. महाराष्ट्रात महाराज लोकाला नाही बोलणार असे काही मोजके नाव होऊन गेले महाराज. जसे आता त्यापैकी दादा आहेत तसं गुरुवर्य निवृत्ती बाबा भक्ती हे एक नाव असं होऊन गेलं महाराज. हे काय कोणाची मजल होती महाराज बाबाच्या पुढे बोलायची. त्यापैकी एक श्री गुरु विठ्ठल बाबा घुले म्हणे एकदा आळंदीचे नगरसेवक आळंदीमध्ये घुले बाबा जात असताना बाबांच्या समोरून नगरसेवक आले बबनराव कुऱ्हाडे आणि ते बबनराव कुऱ्हाडे समोरून आले तर घुले बुवा त्यांच्या समोरून बाबा येत होते. तर बाबांना समोरून येताना पाहिलं की त्यांनी गल्ली बदलली. तर काही लोकांनी पोरांनी विचारलं का हो पाटील तुम्ही बाबा समोरून आले तुम्ही गल्ली बदलली काय भानगड? ते म्हणे बुवा आळंदीच्या कोण्या माणसाची हिंमत आहे विठ्ठल बुवा घुलेंच्या डोळ्यात डोळे घालून पाहिजे. काय नजर होती का? हे बी लक्षण आहे बरं. याला बी संत म्हणतात. नाहीतरी देऊ काशीची लंगोटी नाठाळाचे माता हनुकाठी हे बी संतच आहे. संत म्हणजे नुसता याचा प्याचा नाही. आणि कधी आमच्या दादाचं सुद्धा आक्रमक स्वरूप पहा. भल्या भल्याला जमलं नाही महाराज माऊलीचा सोहळा न्यायला. अरे सारे टीव्ही चॅनल चक्रा मारित होते कुत्र्यासारखे. सोपं नाही बुवा महाराज एवढं सोपं नाही. त्यापैकी गुरुवारी निवृत्ती बाबा बघते बाबांचा एक प्रसंग आठवतो. चातुर्मासाला असताना बाबा एक असं रत्न होतं महाराज संप्रदायातलं. प्रश्न संपला की तक्षणी उत्तर राहील. प्रश्न संपला की लगेच उत्तर. दादा मी एकदा चातुर्मासाला असताना फिरत 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 बाबांच्या धर्मशाळेत मुक्ताई मठामध्ये गेलो आणि गेल्यानंतर बाबांना म्हटलं बाबा एक माणूस भेटला होता. बर काय म्हणला बाबा? म्हटलं बाबा तो म्हटला
रूप पाहता लोचनी सुख झाले हो 6 जणी, तर या 6 जणी कोणत्या? बाबांनी लगेच उत्तर द्याला, त्याले म्हणा त्यात एकही माय होती. म्हणलं आता बाबा एक होती त्याची माय, पण बाकीच्या 5 जणी कोण होत्या? ते म्हणा त्याला काय माहिती विचार. बाबा होते महाराज, गेले दिगंबर ईश्वर विभूती. आता 9 तारखेला गुरुवारी बाबांची पुण्यतिथी आहे. असं रत्न महाराज गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. खरं म्हणजे संप्रदायाचं खूप मोठं नुकसान झालं महाराज बाबा गेल्याच्या नंतर. आणि हे मला सांगायचं विशेष की गुरुवर्य वक्ते बाबांचं दादांच्यावरती खूप पुत्रवत प्रेम होतं महाराज. की माझ्या नंतर माझ्यासारखा संप्रदायाला कोणीतरी कणखर नेतृत्व करणारं व्यक्ती, असे सर्वांगाने युक्त असणारे संत ज्या दिवशी माझ्या जीवनामध्ये भेटतात तो दिवस माझ्यासाठी धन्य आहे. संत भेटल्यानंतर काय होतं? झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. ही फलश्रुती आहे. म्हणून मी म्हणतो माझ्या जीवनातलं पाप गेलं, ताप गेलं आणि दैन्य गेलं. पाप ताप दैन्य जाय उठा उठी. झाली या भेटी हरिदासांची भेटी झाली की तुमच्या माझ्या जीवनातलं पाप ताप दैन्य या सगळ्या गोष्टी निघून जातात. झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. आपल्या जीवनातलं संत भेटल्यानंतर सगळं जातं. संत भेटल्यानंतर जसं हे जातं तसं माणूस भेटल्यानंतर हे सगळं येतं महाराज. पाप येतो, ताप येतं आणि दैन्य सुद्धा येतं. तुमच्या माझ्या जीवनामध्ये माणसाला माणूस भेटला की सुख आहे का दुःख आहे? दुःखच आहे महाराज. आपण सगळे दुःखी आहोत. आपण याचं दुःख त्याला सांगणार, त्याचं दुःख आपल्याला घेणार, म्हणजे एकमेकाची दुःखाची देवाणघेवाण करतो महाराज. संत तसं नाही महाराज. होते संताची भेट सांगू सुखाची भेट. म्हणून संतांची भेट झाली आणि सुखाच्या गोष्टी काय महाराज? संत एकांती बैसले. एकांतात बसल्यानंतर भगवंताचं नामचिंतन सोडून दुसऱ्या काय गोष्टी आहेत महाराज? त्यांच्या सगळी संत मंडळी एकत्र जमली, त्यांची भेट झाली. तर काय महाराज? तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस बाबाजी चैतन्य भेटले, बाबाजी आपुले सांगितले मंत्र दिला आणि माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार तुकोबाराय म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये माझा अंगीकार करून घेतला. केला अंगीकार तुका म्हणे आणि तो दिवस माझ्यासाठी धन्याजी दिन झाले. संतांचे दर्शन किंवा ज्यावेळेस सच्चिदानंद बाबांच्या जीवनामध्ये सच्चिदानंद बाबा मेलेले होते आणि मेलेले सच्चिदानंद बाबा उठून बसवले ज्ञानोबरायांनी, त्या सच्चिदानंद बाबाच्या जीवनामध्ये सुद्धा धन्याजी झाले संतांचे दर्शन. अर्थात याच्या पलीकडे सांगू का? ज्यावेळेस आपण सर्वजण इथं ज्ञानोबरायांच्या भूमीमध्ये येतो, ऐका बरं, अहो या मायभूमीला गुरुजींचं मार्गदर्शन लाभावं, गुरुजींसारखा कैवल्य तेजोनिधी महात्मा इथं येऊन माऊलीच्या मंदिराचा संकल्प करावा, हाही दिवस धन्यच आहे. याच्या पलीकडे सांगू का? त्या गुरुजींचे सगळे अनुयायी आपण आज आहोत. आपल्यासाठी हाही दिवस धन्यच आहे. धन्याजी या महात्म्यांच्या मांदियाळीत आपण बसलोय आणि गुरुजींनी इथे मेळविली मांदी वैष्णवांचे. हे सगळं गुरुजींनी दादांनी उभा केलं. अर्थात धन्यवाद झाले संतांचे दर्शन. इथं आल्यानंतर झाले पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. इथं आल्यानंतर सगळं हे आहे महाराज. दैन्य ताप पाप ताप दैन्य सगळं जातं. कारण संताजवळ पापही नाही, तापही नाही आणि पुण्यही नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून पाप पुण्य. संतांच्या जवळ काहीच नाही. घरी गेलं की महाराज सगळं चिटकत. आपण घरी गेलं की सुरूच होतं महाराज. आणि काही निमित्त नाही लागत माऊली महाराज बरं का. सुरू व्हायला काहीच निमित्त नाही लागत. आपल्याकडं तर द्या सोडून घरी महाराज विनाकारण सुरू होतो. बाया तवाच सुरू होतो घरी गेल्यावर. इथं माणूस जेवढा बिंदा असतो तो घरी गेल्यावर तेवढा इचकतो महाराज. पहा घरात दोघी सासू सुना असावं, घेणं नाही देणं नाही, काही नाही काही नाही काही नाही. मध्ये मांजर फिरत असते, सून काम करीत असते. मांजर फिरत ती सासू दादा सुनाकडे पाहून काय म्हणते, मांजराकडे पाहून सुनाला घालून काढून काय बोलते, मांजर इथंच मारते, इथंच गिरी का घालते, इथंच तर फडते, इथंच खपते. ती सासून म्हणली आता सकाळी जेवण झालं, नाश्ता झाला, सगळं झालं, तुम्हाला काय दुपारच्या भरात वात उठला. ते म्हणे तो यार कोणी घास लेट होतलं. मग मी मांजरी म्हणते, मांजरी कळते काय त्यांच्या ते आमच्यावर बारी येते कधीतरी. संदीप महाराज माझं लय अवघडे. दौंडला कीर्तनाला गेलो महाराज मी एकदा. या काय मावशीच्या घरी सारे महाराज होते, तिच्याकडे जेवायला राहायचे. ती वैतागली स्वयंपाक करू करू. मला खायला कचून लागत महाराज दिसतो बारीक पुण्याला कीर्तनाला गेलो महाराज. ते पुणेरी चपात्या 7 ते 9 कीर्तन झालं. एक मावशी माझ्याकडे आली. मला म्हणे बाबा आमच्याकडे चला ह जेवायला. म्हणलं आलोच. तुका म्हणे जवळी न पाचारी तर निघालो आम्ही. जसं जेवायला निघालो ना दादा
माझ्या संग 2-4 जण निघाले आमचे भजनी मंडळ चवीन चला ते कीर्तनकारा संग चांगलं राहत आम्ही निघालो. मला म्हणे बाबा आता बसा तुम्हाला अशा छान अशा पोळ्या करते. पोळ्या मी बापजन मी कधी खाल्ल्याच नाही सणासुदीला सोडून. म्हणलं बरं आपल्याला बी कधीच्या मध्ये जेव्हा पोळ्या खायला बसलो महाराज तिने त्या चपात्या करून आणले. पुरी इतकाला चपात्या त्या पुण्यारी बाईच्या चपात्या. तिने एक चपाती वाढली. आम्ही सावताला चपातीच घास केला. रानटी कडी मराठवाड्याच्या कडीचे धारणाच्या कडाच्या सावत्या चपातीचा घास केला. ती माझ्याकडे पाहिजे. ती म्हणे बाई दिसतंय घुशीवणी पण खातोय कपा कप खाणं आहे का जीव. ती मला म्हणे महाराज हवंय का. म्हणलं टाका. पुन्हा आले का हवंय का. म्हणलं टाका. महाराज सकाळपासून काहीच नाही एसटी हिंडतोय. ती वैतागली घाम फुटला. ती म्हणे बाई दिसतं माकडावणी आपलं दिसतं लाकडावणी खातं माकडावणी खायला कमीच नाही महाराज. लय अवघड महाराज. त्या दौंडकर मी कीर्तनाला गेलो आणि त्या मावशीला वाटलं सगळे माझ्याकडे जेवायला येऊ राहिले काय कोणी शरद महाराज म्हणून आम्ही त्या घराकडे निघालो. पण आम्हाला तिच्या घरी नव्हता जा डबा वाचायचा. शेजारच्या घरी जायचं. ती बाया माझ्याकडे पाहू त्यांच्यात बोलते याचं नाही त्या सोडून आमच्यावर येतं कधी कधी आपल्यासारखं. तुम्हाला नाही बारी येत तुम्हाला येत लोक राव लयच अवघड. मलाच केली ती माही कधी कधी. ती मावशी माझ्याकडे कोण कसं करते माया खाली पाणी फेकायला आली. माझ्याकडे पाहिलं पाणी फेकलं मला म्हणते हे बघ केला आला पाय म्हणलं तिकडं नाही येत. अवघडे महाराज तवाच जुमत महाराज प्रपंचात इतकं. त्याच्यामुळे संतांच्या जवळ प्रपंच सोडू काही लागत नाही महाराज झुकायला. 2 जावा एखादी जरा कधी बसले. आमच्याकडे 4-5 जणांचं कुटुंब होतं. 5 जणांचा वास करतात. 5 जणांच्या कुटुंबात झालं काय माहितीये का. ज्यावेळी ते 5 जण बंधू एकटी होते ना. मोठा नोकरीला होता बाहेर गावाला. फॅमिली सकट 2 नंबर फक्त 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर आणि 5 नंबर. आता त्यातले हे दोघं जण पुन्हा गावी नोकरी. मग 3रा आणि 4था 3 नंबरचा कारभार पाहायचा. म्हणजे 3 नंबरचा म्हणजे थोडा मोठाच आणि 4 नंबरचा शेती पाहायची. एक दिवस काय झालं हे दोघी जणी जावा 3 नंबरची आपले 4 नंबरची जावा आणि 5 नंबरची जावा. जिचा शेती करीत होता आणि जिचा कारभार करीत होता अशा दोघी जावा एकटी. त्या जिचा नवरा कारभार पाहत होता तिने एक ऊसाचं टिपरू आणलं. ऊसाचं टिपरू आणि ते ऊसाचं टिपरू मोडलं आणि वाड्या कोण लाण्याचा आवाच्या पोराला दिला आणि तिच्या पोराला तिने बुडा कोण दिला. आणि ते पाहिलं त्या पोराच्या माईने म्हणजे लाण्याचा का माया पोराला वाड्या कोण दिला आणि हिच्या पोराला बुडा कोण दिला. आणि तिला तिथं जी चूड असली. ही चूड असला म्हणजे खरा नाही. आणि महाराज संध्याकाळी हे नवरा घरी आला. घरी आल्यानंतर जे जेवण पुरं जेवायला बसलं त्याला जेवायला बसायचं का. त्याला कुठे जेवायचं ते म्हणलं मला जेवायला वाढणार घ्यान खा. अरे जेवायला वाढणार घ्या तुम्ही तुमचं तुम्हाला तरी काय म्हणे. पोराला विचारलं पाप्या काय माहिती काय झालं रे. तू आपल्याला नाही माहित बाप्पा मी तिकडं ऊसाचं टिपरू चावीत होतो मला काय माहिती मी काय केलं. ते उपट संपत होत. ते जेवायला बसलं. अरे मला जेवायला वाढलं. तिने टोपलं घेतलं आणि त्याच्यापुढे दणकन इतकं नाही हो चपात्याला आमच्या सर चपात्या हिचा काही टोपलं घेतलं ना आधळी. हे जमलं पाहिजे महाराज. काही टोपलं पर चपात्या पांगल्यावर मग आधळी मग सुरुजेत झालं महाराज त्यांची चपाती खायला. अरे ते म्हणे झालं काय तुला तुम्ही काय माणसाचं ऐकत आहे का काय का काय का काय 40 वर्ष झाली लग्नाला पोरं मोठे झाले तुम्ही काय माणसाचं ऐकत आहे का काय. मी माय तुमच्यासाठी बहीण भाऊ सोडले गणगत सोडलं सगळं सोडलं तुम्हाला तुमच्या जीवाची कदर नाही माहिती तरी काय याची बाई. नवरा म्हणे अगं तुला झालं काय ते तर सांग ना. काय सांगायचं बाई तुम्ही तरी काय ऐकता का काय का काय. लग्न झालं तेव्हा तुम्ही कसे टका 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 चालायचे माय. लग्नाचा आता पहा ना तुम्ही या 4-2 वर्षात तुमच्या जसे वाल्या निवाल टाकल्या तंगडे अडकू राहिले.
अरे ते म्हणे झालं काय, मी कामाचं बोल ना, काय बोलायचं बाई, तुम्ही काय माणसाचं ऐकता का काय, मोठा उठतो सगळे नोकरीला, 4 नंबरचा उठतो, शेवगावला जातो, आपलं पैठणाला जातो, बाजार करतो, सगळं करतो, पैठणचा बाजार करून घेऊन येतो, तुमचं काय आमच्याकडे देणे का काय का काय, तुम्हाला तर कधी पैठण नाही, कधी मापेगाव नाही, कधी गोदावरीची आंबोळ नाही, कधी त्र्यंबकेश्वर नाही, कधी नाशिक नाही, कधी पंढरपूर नाही, कधी आळंदी नाही, नेलच्या कधीची पैठणाला तर ट्रॅक्टरवर खाताड उचलायला नेते, तुमच्या इडांची माळ उठसूट उसात उठसूट उसात उठसूट उसात, तुमच्या तर रानडुकरात इतकुसं बदल. अरे ते म्हणे ते दी सोडून तुला झालं काय ते सांग, काय सांगायचं बाई, तुमच्यासाठी बहीण भाऊ सोडले, गणपती सोडलं, सगळं सोडलं, जाऊ दे आपलं काही का असना, पण मा सोन्यासारखं लेकरू त्याला वाड्या कोणच दिला. एवढ्या प्रपंच विचकतो महाराज, एवढ्या गोष्टी प्रपंच विचकतो, वाईलीच काढतात महाराज. ऐका ना, प्रपंचामध्ये गेल्यानंतर कुठे विस्कटपणा आहे, पण परमार्थात आल्यानंतर इथं मात्र मिळविली मानवी वैष्णव, इथे एकत्रीकरण आहे, इथं काला आहे, इथं समन्वय आहे, इथं विचकतापणा नाही. प्रपंचात महाराज सख्या भावाचं जमत नाही, सख्या जावाचं जमत नाही, कुणाचं जमत नाही, पण परमार्थात हे जमतं कुणामुळे तर संतांच्यामुळे. म्हणून संत भेटणं, संतांच्यामुळे काय होतं, पाप ताप दैन्य सगळ्या गोष्टी माणसाच्या निघून जातात, पाप जातं, ताप जातं, दैन्य जातं. महाराज तुमच्या गेल्या हो, म्हणून तर महाराज म्हणतात ते हे त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. एक जणांनी ताबडतोब जलद प्रमाण ठोकलं महाराज. काय तुम्ही म्हणता परिस्थिती, आम्ही सदैव सुटके जवळ येतात चोर धाके, मग दुतोंडी बोलता का महाराज म्हणतो, अरे कोणत्या संपत्तीच्या बाबतीत बोलतो, लौकिकातली संपत्ती सोडून आम्ही परमार्थातलं म्हणतो, ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी झालो, कारण आमच्या घरी काय परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भाव या जतन हे उपाय लाभायचे, आम्हा घरी धन शब्दाचे रत्ने हे आमचं धन आहे. आमचं पाप गेलं, ताप गेला आणि दैन्यही गेलं, झाले पापा तापट तुटी दैन्य गेले उठावटी, झाले समाधान पायी विसावले मन. पाप गेलं, ताप गेलं, दैन्य गेलं, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठाउठी, मग आम्हाला अवस्था काय प्राप्त झाली, झाले समाधान पायी विसावले मन. आणि मग काय झालं, आमचं समाधान ही अवस्था आम्हाला प्राप्त झाली, की जी प्रपंचात कुठेच नाही, ती परमार्थात आम्हाला ज्ञानोबरायांच्या चरणाजवळ आल्यानंतर मिळते, ज्ञानोबरायांचं श्रीमुख पाहिल्यानंतर मिळते, ज्ञानोबरायांच्या चरणाशी एकनिष्ठ झाल्यानंतर मिळते. खरं म्हणजे हे समाधान आम्हाला प्राप्त झालं, झाले समाधान पायी विसावले मन. आणि संतांच्या चरणावर आमचं मन विसावलं, मन दुसरीकडे जाऊ नये, मनाने दुसरीकडे जाऊ नये, म्हणून आम्ही या मनाला सुद्धा याच ठिकाणी विसावा देऊ इच्छितो. संतांची पाही हा माझा विश्वास. आता तुम्ही कृपावंताचा शेवट. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी, संतांच्याच चरणाजवळ आम्हाला राहायचं, पायी विसावले मन. आणि असे संत तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा, असे संत आमच्या घरामध्ये, घरा म्हणजे मध्ये त्या घरात नाही नुसते, तर या घरामध्ये आमच्या संतांनी प्रवेश केला, या घराला उपदेश केला, तर तो आमच्या जीवनातला दसरा आणि दिवाळी आहे. संत या घरात प्रवेश करतात म्हणजे या देहात प्रवेश करतात म्हणजे काय करतात, तर संत आपलं अज्ञान नाहीसं करून ज्ञानाची प्राप्ती करतात. कोणतं अज्ञान नाहीसं करतात, तर तुमच्या आमच्यामध्ये जो मी दडलेला आहे तो मी काढून टाकतात. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. माणसाच्या मी जावा, हे मी जाणं, मी गेल्यानंतर मी अविवेकाची काजळी, हा जो अविवेक आहे हे अज्ञान नाहीसं करतात. फेडोनी विवेक दीप उजळी, ज्ञानाचा प्रकाश त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण करतात दादा. आणि फेडोनी विवेक दीप उजळी, तर योगिया पाहे दिवाळी निरंतर, निरंतर दिवाळी. खरं म्हणजे दिवाळी म्हणजे काय, अज्ञान नाहीसं होणं, ज्ञान प्राप्त होणं, ही जशी दिवाळी आहे तसं दुःख नाहीसं होणं आणि सुख प्राप्त होणं ही सुद्धा दिवाळी आहे. हाच आपल्या जीवनातला दसरा आहे. अजून सांगू का, अधर्म नाहीसं होणं आणि धर्माला पुन्हा बळ येणं ही सुद्धा आपल्या जीवनातली दिवाळी. त्याच्यात सगळ्यांनी मोठ्याने शिवगर्जना करायची. सगळे जे हिंदू धर्माचे आहेत, ज्यांना अजिबात संशय नाही मी हिंदू धर्माचा. मन मंदिरा गजर भक्तीचा.